सिन्नरला शेतात जेवण करीत असताना बिबट्याचा हल्ला. बचावासाठीच्या झटापटीत शेतमजुरासह बिबट्याही पडला विहिरीत. शेतमजूर व बिबट्या दोघांचाही मृत्यू. सिन्नरच्या शिवडे गावात थरकाप उडवणाऱ्या घटनेने परिसरात बिबट्याची पसरली दहशत. परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडे या गावातील गणपत अमृता चव्हाण यांच्या गट नंबर 811 मध्ये शेतमजूर गोरख लक्ष्मण जाधव वय 41 वर्ष हे शेतातील विहिरीजवळ जेवण करीत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठीची धडपड शेतमजुराने केली. बिबट्या व शेतमजुराच्या झटापटीत दोघेही शेजारील कठडे नसलेल्या विहिरीत पडले. यात शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत शेतकऱ्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर बिबट्यालाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बिबट्याही गंभीर जखमी झाल्याने त्याचाही मृत्यू झाला आहे. या ठिकाणी हल्ला करण्यापूर्वी बिबट्याने येथून जवळील अंतरावर आणखी एका शेतकऱ्याला जखमी केले होते. या घटनेने शिवडे गावात तणाव पसरला होता. सावतामाळीनगर, पांढुर्ली, बोरखिंड या भागातील परिसरामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिबटे हल्ले करत असून यात निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. ग्रामस्थ जखमी होत आहे. त्यामुळे वन विभागाने थातुरमातुर कारवाई न करता ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतमजुराच्या बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूने परिसरातून दुःख व हळहळ व्यक्त होत आहे.